लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले तरी 14 किंवा 15 मार्चला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। आचारसंहितेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची शक्यताही वर्तवली जाते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय अंदाजे काय वेळापत्रक असू शकतं? स्वाभाविक आता या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता होती। निवडणुका जाहीर केल्या जाणार होत्या, पण काही कारणास्तव अजूनपर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत। गेल्या वेळी 2019 साली त्या साधारण 9 ते 10 मार्चच्या दरम्यान निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या। यावेळी निवडणुका जाहीर केल्या जातील त्या 14 किंवा 15 मार्चला जाहीर केल्या जातील असा अंदाज आहे। आणि निवडणुका जाहीर झाल्या की तेव्हापासून स्वाभाविक आचारसंहिता लागू राहणार ती 45 दिवसांसाठी आणि त्यानंतर मग निवडणुकांचा प्रत्यक्ष कार्यक्रम हा मे पर्यंत चालेल। मेच्या शेवटापर्यंत म्हणजे मे अखेरही आपल्याला निवडणुकांचे निकाल कदाचित पाहायला मिळतील आणि नवं सरकार हे जून पासून आपला कारभार सुरू करेल। परंतु 14-15 तारखेला सध्या आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात आणि आचारसंहिता लागू शकते। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।